नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 2 ऑगस्ट 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून ओलसर पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्राकडे येत आहे, त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता टिकून राहू शकते। तसेच स्थानिक पातळीनुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन अचानक जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर आज तारीख 2 ऑगस्ट 2026 या तारखेला महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस, अचानक विजांचा कडकडाट, जोरदार वारा, मेघगर्जनेसह बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज। भारताच्या पूर्वेकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि महाराष्ट्राकडे कोकण विभागाकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, सातारा आणि नाशिकचा घाटमाथ्याचा परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळू शकतो। जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंढा, राधानगरी मध्यम स्वरूपात राहील आणि कुणकेश्वर, विजयदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर पूर्णागड, वडापेठ मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। खारेपाटण, गगनबावडा आणि हिरेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, मलकापूर, कोकरूड, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण किनारपट्टीचा परिसर या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाची शक्यता। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटणला मध्यम हलका राहील। माखणजण, सरवाडा, अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, खेड, चाकदो या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाई, रावडीला हलका मध्यम राहील। महाबळेश्वर, पोलादपूर, मंधनगर, माडवर्धन, गोरेगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे शहापूर, दायरी, पुणे, सुसगाव आणि लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पेंच, खोपोली, कामशेतले मध्यम हलका राहील। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। मुंबईच्या भागामध्ये रिमझिम पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। घाटमाथ्याकडे आंबेगाव, मुरुबाड, शिवाले, वै, शाकरे, सम्राट, गुंडा, खर्डी, वैशाला, इगतपुरी, मुनगाववाडीवरे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे सिन्नर, निफाड, मनमाड, येवला या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे धोंडाईचा, नंदुरबार, शहादा, अक्कलकोवा हलक्या सरींचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओव्हाड आणि बडगो, पाचरा हलक्या सरींचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण, हलके मध्यम सरींचा अंदाज। वैजापूर, गंगापूरला हलका मध्यम राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, रावरी, घोडेगाव, अहिल्यानगर आणि अळकोटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज अधूनमधून बघायला मिळणार आहे। पुणे, सासवड, दौंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी दुपारनंतर राहील। दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर या भागात ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळू शकतो। लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि ऊन-सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो। तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ,
गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। वादळी वाऱ्यासह राहील आणि रात्री उशिरापर्यंत मात्र पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज स्थानिक वातावरणानुसार बघायला मिळू शकतो। वायगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव, दिघळा जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, राजापूर, रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगतचा परिसर बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखंजन, कोयना, पाटण मध्यम स्वरूपात राहील। गुहागर मार्ग, तांबे, लोटे, चिपळूण तसेच दहागाव, दापोली, पाचपंढरी, कलसीत, मंदनगर, वसुटपोट, सागदेव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये व्याले, लवासा, जिटे आणि सोनगड, नागोठाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे खोपोली, कामशेतला मध्यम हलका राहील। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज। सम्राट, गुंडा, आंबेवाडी, खर्डी, वैशाला, इगतपुरी मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। नाशिकच्या काही भागामध्ये हलके मध्यम सरींचा अंदाज। नाशिक, देवळी, ओझर, सिन्नर, निमगाव, शिन्नर, नांदूर, शंगोटे, अहिल्यानगरचा काही परिसर, शिर्डी, जवळके, उलतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर, तालिकाबंद, घारगाव, मांडवे, संगमनेर या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, जामखेड, गाढा, आष्टी आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर, पुणे, सासवड, जेजुरी हलक्या सरींचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूरच्या भागात स्थानिक वातावरणानुसार मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। मंगळवेढा, मारवाडे, पंढरपूर या भागात राहील। सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आणि धाराशिवमध्ये लगतचा परिसर, वडोला, तांदवाडी, शेतपल, अंगार, अरणगाव, वेरबंग, पाणेगाव, वाशी, धाराशिवचा परिसर, एडशी, पेठ, भूम, तारखेड आणि यलम, चौसाला मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। तसे बीड, लातूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। जळगाव, धुळे इकडे हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मेहकर, डोंगो, परतूर, महसूल, वाशिम जिल्ह्याचा परिसर, कुदनापूर, घाटबोरी, बुलढाणा जिल्ह्याचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। नांदेड, लातूर, बीड इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।